हाकेंना फोनवरून धमकी देण्यात आली आहे। तो फोन कॉल रेकॉर्ड करून सरकारनं लक्ष देण्याची मागणी आता हाके यांनी केली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। तू नाव सांग की तुझं नाव गाव सातारा जिल्हा सांगतोस। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आली। फोनवरून आलेली धमकी हाकेंनी रेकॉर्ड करून तो कॉल शेअर केलाय, ज्यात उठसूट मराठ्यांना बोलतोय, जरांगेंना बोलतोय, एकदा साताऱ्यातून जाऊन दाखव असं फोन करणारा हाकेंना धमकावतोय। मग जरांगेने पण स्वतःचं घरदार बघाव ना। तू शिव्या देतो का? तू शिव्या देतो? बरं मग लायकीने माझी काय आहे सांग ना। मग काय आहे सांग ना बाबा। मी आहे मेंढपाळाचा पोरगा, माझी लायकी नाही। बरं माझं नाही तर राहू दे की। मग तुला कुत्रा नाही तर तू काय एवढा लोड घेतलाय? अरे मी माझ्या मागे नाही ना, तू काय एवढं टेन्शन घेतलंय? मग आता काय म्हणतोय घोडा लावीन म्हणजे? तुला आई नाही का? सातारा जिल्ह्यातच येतोय मी, आजच येतोय दुपारी। तू काय तुझं नाव गाव सांग बरं। तू नाव सांग की तुझं नाव गाव सातारा जिल्हा सांगतोयस। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी जरांगे आक्रमक आहेत। सर्व पक्षीयांचे मोर्चेही निघालेत। तर ओबीसींना टार्गेट केलं जातंय असं सांगत हाकेंनीही प्रतिमोर्चा काढला। मात्र आपण वाल्मिक कराडचं समर्थन केलेलं नाही असं हाके म्हणालेत। जीवे मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत। कुठेही आरोपींचं समर्थन केलं नाही, पण एका जातीला तुम्ही क्रिमिनलाइज्ड ठरवू नका, अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका, शिक्षकांचा काय संबंध असं ज्यावेळी लक्ष्मण हाके बोलला त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉल आहेत जीवे मारण्याच्या धमक्यांचे। गाडीला कट मारला जातो, गाडीच्या पुढं लोक येतात, गाड्यांच्या आडवं लोक येतात। एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जरी मी बसलो तरी 5 मिनिटात 10 मिनिटात तिथं माणसं गोळा होतात। हा जो प्रश्न आहे या महाराष्ट्रामधला, सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना जर अशी लोक बोलत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। दादा लक्ष्मण हाकेने व्हिडिओ दाखवला, लक्ष्मण हाकेने व्हिडिओ दाखवला, त्यासंदर्भात जरांगे पाटलाच्या कार्यकर्त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली। तिकडे बेकार साले। वाल्मिक कराडचं समर्थन केलं नाही असं हाके म्हणत असले तरी वाल्मिक कराडला जातीय भावनेतून टार्गेट केलं जात असल्याचं हाके म्हणाले होते। ताकद राष्ट्रवादीला मिळत होती, राष्ट्रवादीचा पक्ष वाढत होता, अनेक निवडणुका जिंकत होते, त्यावेळी वाल्मिकांना कराड दिसत नव्हते का यांना? वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेशी नाव जोडलं म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय, किंवा वाल्मिकांना आज तुम्हाला दिसायला लागले धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात समावेश होऊ नये म्हणून, किंवा धनंजय मुंडेचं राजकारण संपवण्यासाठी तुम्ही भुजबळांना संपवलं, तुम्ही पडळकरांना डावललं। तुम्हाला धनंजय मुंडे तेवढे ढसतायत का? धनंजय मुंडेंना बाहेर काढायचा तुमचा प्लॅन आहे का? वाल्मिकांना कराड धनंजय मुंडे बरोबर दिसतात, पण ह्या लोकांबरोबर नव्हते का? सरकारनं आपल्याला आलेल्या धमकीची दखल घ्यावी असं हाके म्हणतायत। तर धमकी आली असेल तर न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। कुणावरही अशा प्रकारचा प्रसंग आला असेल किंवा कुणाला अशा प्रकारची धमकी आली असेल तर शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे। पुण्याहून योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।